आज आपण हिरव्या मिरचीचं चटपटीत आणि झणझणीत वर्षभर टिकणारं असं लोणचं बनवूयात. चला तर. मी थोडी मिरची घेतलेली आहे. 250 ग्रॅम हिरवी मिरची घ्यायची आहे. चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याचे देठ काढून ती या पद्धतीने कापडाने कोरडी करायची आहे. पूर्ण कोरडी करायची आहे. त्यामुळे काय होणार आहे, आपलं लोणचं ही जास्त काळ टिकणार आहे. या पद्धतीने मिरची कापून घ्यायची आहे. पहा, या पद्धतीने मी सर्व मिरची कट करून घेणार आहे. त्यानंतर मी काही मसाले घेतलेले आहेत. 2 चमचे जिरं घेतलेलं आहे, 3 चमचे मोहरी घेतलेली आहे, धने घेतलेले आहे, मेथी घेतलेली आहे, लाल तिखट, हळद आणि मी तव्यामध्ये हे थोडंसं गरम करणार आहे. हे सगळे मसाले गरम करायचे आहेत. या पद्धतीने सर्व भाजून घ्यायचे आहे. भाजल्यानंतर मी मिक्सरमध्ये याची थोडी जाडसर अशी भरड तयार करणार आहे. पहा, किती छान भाजला गेलेला आहे. या पद्धतीने भरड तयार झाल्यानंतर मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे. हे पूर्ण असे कडक तापवायचे आहे. अगदी धूर सुटेपर्यंत तापवायचे आहे. आणि हे तेल आपण थंड होण्यास ठेवणार आहे. त्यानंतर मिरचीमध्ये मी थोडंसं मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ घालून 1 चमचा लाल तिखट आणि जो आपण मसाला केलेला आहे ना, तो घालणार आहे. या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे. त्याने काय होणार आहे, या मिरच्यांना हा मसाला लागणार आहे. त्यानंतर मी 1 ते 1.5 असं लिंबू यात घालणार आहे. यातील बिया सगळ्या काढून टाकायच्या आहेत. या पद्धतीने मिक्स करायचे आहे. लिंबाने काय होणार आहे, लोणचं जास्त काळ टिकणार आहे आणि चवीलाही भन्नाट लागणार आहे. तेल आपलं थोडं थंड झालं की त्यात मी हिंग घातलं आहे. थोडं कोमट आहे तोपर्यंत हे तेल आपण या मिरच्यामध्ये घालणार आहोत. या पद्धतीने मिक्स करायचे आहे. पहा, किती छान असं लोणचं झालेलं आहे. दिसायला आणि चवीलाही भन्नाट लागणार आहे. तर प्लीज ट्राय. तुम्ही ही रेसिपी एकदा करून पहाच, तुम्हाला आवडेल. आणि झाल्यानंतर ही आपण काचेच्या एका बरणीमध्ये ठेवणार आहोत. पहा, किती छान झालेलं आहे.